हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2024 या वर्षाला आपण निरोप देतोय आणि 2025 लवकरच सुरुवात होणार आहे. म्हणूनच हे वर्ष संपता संपता एक मस्त अभिनेत्री मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. आज टुडे स्पेशलमध्ये आपल्याला भेटायला येते अभिनेत्री वैदेही परशुरामी. 2024 हे तिच्यासाठी नेमकं कसं होतं आणि 25 मध्ये तिचे काय काय प्लॅन्स आहेत जाणून घेऊया. वैदेही बरोबर गप्पा मारायला आज आपण जातोय दादर मधल्या बिग फॅशन कंपनीमध्ये. चला माझ्या बरोबर. जसं मी मगाशी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की जी व्यक्ती खूपच सुंदर आहे, फायनली ती आली आहे टुडे स्पेशल मध्ये. वैदेही, वेलकम टू राजश्री मराठी. वेलकम टू टुडे स्पेशल. थँक्यू सो मच. कशी आहेस? मस्त. बरं, 2025 ला म्हणजे सुरुवातीलाच इतका सुंदर आपला चित्रपट येतोय संगीत मान अपमान 10 जानेवारीला. आणि ते कसं ना की नवीन वर्षात आपण हे करूया ते करूया, सगळं छान असेल आणि आपलं काम येतंय प्रेक्षकांसमोर, लाईक नथिंग मोर दॅन दिस, राईट? आत्ता मला सांग की हे सगळं सिंक इन झालंय कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा तू भाग आहेस? खरं तर नाही. अजूनही ते सगळं स्वप्नवतच वाटतंय मला. ही प्रोसेस जेव्हा सुरू झाली तेव्हापासून एक 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 जे घडत गेलंय माझ्या बाबतीत ते सगळंच मला स्वप्नवत वाटतंय. पण खूप एक्साइटमेंट आहे आता की फायनली गेले काही महिने आम्ही ज्याच्यावरती काम करतोय ते आता प्रेक्षकांच्या भेटीला 10 जानेवारीपासून येणार आहे. त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आता. येस. आणि म्युझिक लॉन्च नुकतंच पार पडलं, सगळेजण छान दिसत होते. बट जेव्हा तू आलीस ना रेड कार्पेटवर, तो साडी लुक म्हणजे कमाल. दरवेळी जेव्हा तू दिसतेस साडीमध्ये किंवा ट्रेडिशनल मध्ये छान दिसतेस, पण त्या दिवशी ना काहीतरी तो वेगळाच लुक होता आणि मतलब वो छा गए तुम रेड कार्पेट. थँक्यू. मला सांग, एकतर या म्हणजे ती आवड लागते ना की आपण स्वतःला कसं प्रेझेंट करूया. आणि आय रिमेंबर आपण सिम्बाच्या वेळी भेटलो होतो तेव्हाची वैदेही आणि आत्ता जेव्हा मी भेटते मला जरा डिफरन्स दिसतो आहे अपिअरन्समध्ये. तुला जाणवतंय का हे सगळं? मला कोणीतरी विचारलं होतं आणि मी पटकन असं म्हणून गेले होते की आय थिंक इंटरनली जे चेंजेस होत राहतात ना दे कीप रिफ्लेक्टिंग असं मला वाटतं. आणि आत्ता मला आय डोंट नो, आय जस्ट फील ब्लेस्ड टू बी इन दिस प्लेस. म्हणजे हे असं काहीतरी माझ्या बाबतीत घडतंय याचा आनंदच इतका आहे की बहुधा तो रिफ्लेक्ट होत असावा असा माझा अंदाज आहे. पण वैदेहीचे इनपुट किती असतात या सगळ्या लुक्समध्ये किंवा अपिअरन्समध्ये किंवा सोशल मीडिया प्रेझेन्समध्ये? बऱ्यापैकी. म्हणजे मला तू म्हणालीस तसं की ह्या सगळ्याची आवड थोडी लागते की तुम्हाला स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे. आणि मला कायमच असं वाटत आलं की इंडियन अटायर्स हा माझा काय म्हणूया कम्फर्ट झोन, कम्प्लिटली कम्फर्ट झोन आणि फुल बॅटिंगवाली फील्ड आहे ती माझ्यासाठी इंडियन. त्यामुळे इनफॅक्ट इंडियन जेव्हा केव्हा स्टाईल केलं जातं तेव्हा मग माझे इनपुट्स आणखीन जास्ती असतात. म्हणजे आजसुद्धा काय कपडे घालावे किंवा त्याच्याबरोबर आपण ज्वेलरी कशी काय वापरावी ह्या सगळ्याचा विचार करूनच ते करण्याचा प्रयत्न करते आणि मला आवडतं. येस. 2024 ला आपण निरोप देतोय सगळेजण. आता आपण जिथे बसलो ज्याचं नाव आहे बिग फॅशन कंपनी. मला सांग 2024 मधली बिग गोष्ट वैदेही बरोबरची काय आहे? खरं तर खूप आहेत, पण एक सगळ्यात महत्त्वाची मला या सिनेमाच्याच बाबतीत म्हणजे सिनेमाशी निगडीत खरं तर वाटते. आमच्या सिनेमात 14 गाणी आहेत आणि 18 गायकांनी ती गायली आहेत. त्यात एक नाव असं आहे की जे ऐकल्यावर मी प्रचंड एक्साइट झाले होते. ते नाव म्हणजे सोनू निगम. आणि आय हॅव बीन अ ह्यूज फॅन. मला अजिबात कल्पना नव्हती की मला त्यांना भेटायची संधी मिळेल. आणि मला कळलं की ह्या दिवशी रेकॉर्डिंग आहे आणि मला सुबोध भावे यांचा फोन आला की असं असं आहे, तू ये फ्री असशील तर. मी सगळं काम मागे टाकून फक्त त्या माणसाचं रेकॉर्डिंग बघायला म्हणून मी त्या स्टुडिओमध्ये गेले आणि ते काही तास अविस्मरणीय माझ्यासाठी. म्हणजे ज्या माणसाचे कॉन्सर्ट्स बघायला किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेस बघायला आपण धडपड करत असतो, इतकी सगळी त्याची गाणी आपण ऐकली आहेत, आपल्याला आवडतात, त्या माणसाला मी प्रत्यक्ष त्या स्टुडिओमध्ये त्याचं रेकॉर्डिंग बघायला जाणार होते ह्याच्यानीच मी कम्प्लिटली स्टंड होते. आणि मी तिथे गेल्यानंतर सुद्धा आय रिमेंबर आय कुडंट टॉक टू हिम. मी फक्त स्माइल करत होते कारण मला दुसरं काही सुचतच नव्हतं. कम्प्लीट फॅन मोमेंट. आणि माझ्याकडे फोटो पण आहेत, त्यात सुद्धा दिसते की मी आय एम जस्ट डमस्ट्रक. मला काहीच सुचलं नाही. आय थिंक अनेक अशा गोष्टी घडल्या मी म्हटलं तसं 24 मध्ये, पण दिस वॉज फॉर मी द बिग 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 मोमेंट.
वाव, खूप मस्त. लेखाजोखा मांडला मी की कसं होतं 2024, कसं होतं 2024. तू एक्सपेक्ट केलं होतं का हा प्रश्न येईल? कसं होतं? वाव, इट हॅज बिन अ क्रेझी राईड. मला असं वाटतं प्रत्येकच वर्ष तुमच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतं, चांगल्या वाईट लर्निंग्स, आणि 2024 वॉज फुल ऑफ दॅट. आणि मला असं वाटतं पुन्हा म्हणजे सिनेमाच्याच निमित्ताने हे अखंड वर्ष माझ्यासाठी ती प्रोसेस राहिली आहे. सिनेमाचं शूट असेल, मग त्याच्यानंतरचं डबिंग असेल, मग मला आत्ता ह्या पॉईंटला जिओ स्टुडिओज, सुबोध भावे आणि सुनील फडतरे ह्या लोकांना खरंच मनापासून थँक्यू म्हणायचे. कारण सिनेमाचं शूट आणि डबिंग ज्याच्यात आमचा सहभाग असतो डायरेक्टली, तिथे तर सगळेच इन्व्हॉल्व करतात आपल्याला. पण जिथे माझा खरं तर काही तसा सहभाग नाही आहे, म्हणजे जो संगीताचा भाग आहे, संगीत बनण्याचा जो भाग होता, त्याही प्रोसेसमध्ये मला इन्क्लूड केलं गेलं. त्यामुळे खरं तर सांगायला गेलं तर हे वर्ष माझ्यासाठी खूप संगीतमय गेलंय. वाव, पण तुला इन जनरल आवड आहे म्युझिकची? प्रचंड. सो अर्थात म्हणजे मी कथ्थक डान्सर आहेच आणि मी अनेक वर्ष ते करत आली आहे. मी त्याचबरोबर शाळेत असताना थोडंसं गाणं पण शिकली आहे. वाव. आणि त्याच्यामुळे सांगितलं आता पुढे काय होणार आहे? नाही, ते एक्सपेक्टेड नाहीये मला आता, ते एक्सपेक्टेड नाहीये. पण बेसिकली त्याच्यामुळे क्लासिकलची सुद्धा, क्लासिकल संगीताची सुद्धा एक वेगळी गोडी पहिल्यापासूनच निर्माण झालेली होती. आणि मुळातच गाणी ऐकायला प्रचंड आवडतं. त्यामुळे संगीताशी खूप छान घट्ट नातं आहे. ऑल्सो मला असं वाटतं की माझ्या सॅनिटीसाठी म्युझिक हॅज प्लेड अ व्हेरी 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 बिग रोल इन माय लाईफ. सो या, हे वर्ष आय थिंक हॅज बीन इंटरेस्टिंग ऑन दॅट फ्रंट. वाव, पण एक लाईफस्टाईल असते ना वैदेही, की जे कित्येक वर्ष आपण फॉलो करत असतो, राईट? म्हणजे कॉलेजमध्ये असू देत किंवा मग आपण कमवायला लागू देत, मग अभिनय क्षेत्र तर एक वेगळंच जग आहे. मला सांग आत्ता, म्हणजे आता लाईक सगळ्यांना माहिती आहे वैदेही परशुरामी कोण आहे, या गोष्टी खरं तर आपल्याला बूस्ट करत असतात टू गो ऑन. मला सांग, इतक्या वर्षात काय एक लाईफ मंत्र आहे जो वैदेही फॉलो करते अजूनपर्यंत, आणि जो कधीच चेंज नाही होणार आहे, नो मॅटर व्हॉट? मी बऱ्याचदा ग्रॅटिट्यूडविषयी बोलते. माझ्यासाठी दॅट हॅज प्लेड अ स्ट्रॉंग पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी. पण मला असं वाटतं की मंत्र म्हणशील तर मी एक तत्व कायम पाळत आली आहे. डोंट डू एनिथिंग दॅट यू विल एंड अप रिग्रेटिंग, अँड वन्स यू डू इट, डोंट रिग्रेट एनिथिंग दॅट यू हॅव डन. सो मला असं वाटतं की दॅट इज समथिंग दॅट हॅज स्टेड विथ मी, आणि ते तसंच पुढेही राहावं असं मला वाटतं. वाव, खूप मस्त आहे, व्हेरी इन्स्पायरिंग. पण सेटवर अनेक सिनियर मंडळी आजूबाजूला आहेत संगीत मानपमान या चित्रपटामध्ये, आणि नो डाऊट ही लर्निंग प्रोसेस असतेच. आपण बरंच शिकत असतो, काही करायचं नाही हे सुद्धा कळतं आपल्याला यातनं, राईट? मला सांग, हा चित्रपट जर एक मोठी लर्निंग घेऊन आलाय संगीत मानपमान. प्रत्येकच सिनेमा येतो ग, म्हणजे स्ट्रेस, थोडं बर्डन असतं, स्ट्रेस असतो का नाही? बर्डन नाही म्हणणार मी, पण ती एक नर्वसनेस, धाकधूक ती कायमच असते. म्हणजे मी म्हटलं तसं की प्रत्येकच सिनेमा खूप गोष्टी शिकवून जातो. आणि इट्स नॉट नेसेसरी की फक्त सिनियर्स असतील तरच ते दडपण असतं किंवा फक्त त्यांच्याचकडनं शिकायला मिळतं. मला असं वाटतं की एव्हरीथिंग दॅट इज गोइंग ऑन, प्रत्येक छोट्या गोष्टींमधनं किंवा प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी तुम्हाला शिकायला मिळत असतं. आणि तू म्हणालीस तसं काय करावं, काय करू नये, हे सगळंच तुम्ही कॉन्स्टंटली शिकत असता. आता मला असं वाटतं की हळूहळू चांगल्या माणसांबरोबर काम करून माझ्या हे लक्षात आलंय की हे दडपण असणं चांगली गोष्ट आहे. फक्त त्या दडपणाचं कन्व्हर्जन शुड ओनली बी इन टू कॉन्फिडन्स, जे आता अनुभवाने थोडं जमायला लागले. त्यामुळे दडपण 100% होतं. म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर सुबोध भावे, सुमित राघवन ह्यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करायचं. इतक्या वर्षात म्हणजे कलाकार म्हणून प्रत्येकातच बदल होत असतात, माझ्यातही झाले अर्थात. तर ते पहिलं पाऊल थोडंसं दडपण देणारं होतं. पण मला असं वाटतं की सगळेच इतके कमाल कलाकार आहेत, इतकी कमाल माणसं आहेत की ते मग सेटवर निघून जातं. नंतर वैदेही कधी परफॉर्मन्स प्रेशर घेतलंय? रोज मी प्रचंड नर्वस असते आजही. आणि काहीही असेल, म्हणजे छोट्यातला छोटा सीन असेल कदाचित, किंवा माझा नाचाचा परफॉर्मन्स असेल तर ते असेल, प्रचंड नर्वस होते मी. म्हटलं तसं आता अनुभवाने फक्त मला त्याच्याशी कसं डील करायचं हे हळूहळू मी शिकतेय. पण जेव्हा डील करायला सुचत नाही आपल्याला, तेव्हा सल्ले देणारं कोण असतं? पहिला फोन आईला जातो माझा. कारण आई
शी इज बिन अ व्हेरी बिग पार्ट ऑफ माय जर्नी. म्हणजे ती माझ्याबरोबर कायमच असायची सगळीकडे. त्यामुळे तिला माहिती आहे की मला शांत कसं करायचं किंवा माझं काय होतं. म्हणजे मी तिला एक्सप्लिसिटली सांगितलं नाही तरीसुद्धा ती आणि बाबा असे आहेत की फक्त माझ्या आवाजावरनं त्यांना कळतं की माझी मनस्थिती काय आहे. त्यामुळे दे जस्ट नो हाऊ टू डील विथ मी. त्यामुळे आई किंवा बाबा हे इमिडिएट पहिला फोन असतो माझा. अति नर्वस व्हायला लागली इफ थिंग स्टार्ट गोईंग हे वायर. ओके. सो सोलकढी कधीपासून मी तुझ्या समोर ठेवली आहे आणि मी तुला सांगत नाहीये की जरा चव घेऊन सांग ती कशी आहे म्हणून. घेऊ शकते ना पण हो ऑब्व्हियसली. तुला आवडते ना. हा हा क्या बात आहे. मस्त आहे. वर्कआउट व्हिडिओ मी तुझे बघत असते. खूप मेहनत करत असतेस तू जिम मध्ये. पण मग ते खाल्ल्यानंतरची मेहनत असते का लाईफस्टाईल नाव काय. मला जे हवंय ते खाता यावं म्हणून लाईफस्टाईलचा भाग बनला येतो आता असं मला वाटतं. मला प्रचंड आवड आहे खाण्याची. मला खूप गोष्टी विविध गोष्टी ट्राय करायला आवडतात. विविध क्विझिन्स ट्राय करायला आवडतात. आणि अर्थात आपलं म्हणजे इंडियन फूड किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण आहे ते तर प्रचंड आवडतं. व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे. काही जगण्यासाठी खातात काही खाण्यासाठी जगतात. मी आय थिंक आय एम द सेकंड कॅटेगरी. यू डोंट लुक लाईक यू आर सो फिट. कसं काय. पण मी तुला तेच म्हटलं ना हे सगळं मला करता यावं मनमोकळेपणाने म्हणून तो व्यायाम माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. कंटाळा येतो का व्यायामाचा. कधीच नाही. ऑन अँड ऑफ की फी भरली आहे आणि वाया गेली आहे. ते फक्त जर मला कामामुळे नाही जाता आलं तर असं कधीतरी होतं की मिस होत आहेत सेशन्स. पण अपार्ट फ्रॉम दॅट नाही. मी आय हॅव ऑलवेज बिन अ हायपर ॲक्टिव्ह किड असं मला आई बाबा म्हणतात. त्यामुळे मला व्यायामाचा किंवा नाचाचा फॉर दॅट मॅटर असा कंटाळा कधीच नाही. उलट आय एम ऑलवेज एक्साइटेड. आय लुक फॉरवर्ड टू माय वर्कआउट्स. वा भारी आहे. म्हणजे मला असं वाटलं साधारणपणे उत्तर थोडंसं वेगळं येईल की नाही यार जावं लागतं. एक अपीअरन्स असतो कॅमेरासमोर एक पर्टिक्युलर फिजिक मेंटेन करण्यासाठी. पण डाएट झोन असतो कधी. म्हणजे हा प्रश्न विचारू की नको खाण्याच्या टेबलवर. मला नेहमी प्रश्न पडतो बट स्टील आस्किंग. डाएट झोनमध्ये असते वैदेही. हो. म्हणजे आता डाएट नक्की कशाला म्हणायचं हा एक म्हणजे त्याचं डेफिनेशन काय द्यायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की आता ओव्हर ऑल दीज इयर्स आय हॅव फिगर्ड आउट की माझ्या शरीराला काय सूट होतं माझ्या शरीराला काय सूट होत नाही. मी कुठला पदार्थ किती खाल्लेला झेपू शकतो चालू शकतो ज्याच्याने माझं वजन वाढणार नाही किंवा ह्या जसं दिसणं अपेक्षित आहे तसं दिसायला मदत होईल. सो असं डाएट स्ट्रिक्टली फॉलो नाही करत. पण काही गोष्टी आहेत ज्या मी अवॉइड करते खाणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मैदा इज समथिंग दॅट इज नॉट अ बिग पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे मग ब्रेड असू देत कुकीज बिस्किट्स असू देत आय डोंट ईट दॅट. किंवा शुगर खूप कमी. हा म्हणजे शुगर नाहीच ॲक्च्युली. म्हणजे त्याच्याऐवजी मी थोडेसे सबस्टिट्यूट गुळाचं काही असेल तर किंवा असं प्रिफर करते. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय डोंट थिंक असं मी डाएट पाळते. ते नो कार्ब्स वगैरे कधी केलंयस. हो केलंयस नो कार्ब्स. आणि म्हणजे अगेन इट्स टू इच हिज ओन. पण मला ते सूट नाही झालं. माझं असं लक्षात आलं की माझं अन्नावर खूप प्रेम आहे. मला लागतं खायला व्यवस्थित. त्यामुळे माझ्याकडे फिट राहण्यासाठी एकमेव ऑप्शन आहे व्यायाम. ओके. सो हे मी आधी ह्याच्यासाठी विचारलं की आता पुढे जो काही बेत केलाय ते बघून अरे आता हे कसं खायचं हा प्रश्न नको पडायला. मला असं वाटतं की सगळ्यांना कळेलच माझं खाण्यावरती किती प्रेम आहे. किती प्रेम आहे. ओके चला बघूयात काय स्पेशल आहे इकडे आपल्यासाठी. बटाट्याची कापं. ह्याला युनिव्हर्सल पदार्थ जाहीर केला पाहिजे. हा सगळ्यांना आवडतो. मग प्रोटीनकडे पण आम्ही लक्ष दिलंय. पनीर. वा वा. खमंग असा सुगंध येतोय. कमाल. वा. तर वैदेही बटाट्याची कापं पनीर पेपर फ्राय मशरूम घी रोस्ट आणि कोथिंबीर वडी. सगळंच खूप कमाल दिसतंय. छान. कुठून सुरुवात करणार. कोथिंबीर वडी. मला असं वाटलेलं की तू प्रोटीनकडे पहिले वळशील. नाही नाही ते सगळं नाही. ते सगळं नंतर. मशरूम मी खाऊन बघू. हो प्लीज. मी थांबायला पाहिजे ना. मी आय शुड शो सम गुड मॅनर्स. पण घे ना प्लीज. उगच. पण जेव्हा तू हॉटेलमध्ये जेवायला जातेस आणि टेबलवर जेवण येतं पहिले फोटो काढतेस का पहिले खायला घेतेस. खायला घेते. आय थिंक द पीपल हू फॉलो मी ऑन सोशल मीडिया ते सुद्धा त्यांना माहिती आहे मी कधी
हा, की आज मी हे स्टोरीज छान किंवा खातेय. हा असं माझं नसतं. फोकस क्लिअर आहे आपला. हे घे चटणी घे. येस. अजिबात लाजू नकोस, सगळा बेत तुझ्यासाठी आहे. वैदेही म्हणेल, तू मला नको सांगू. आज I know. सगळ्यांना कळणार आहे की किती म्हणजे खवय्या म्हणजे काय. काय वा वा वा, मजा आली. मशरूम देऊ का? बरं मी खातच बसे ना. खातच बस, चालेल. लॉंग डे, खूप प्रमोशन चाललंय चित्रपटाचं. आय नो, मी बघतेय की खूपच सगळीकडे प्रमोट. ऍक्च्युली ते गरजेचं पण आहे ना, आपला चित्रपट म्हणजे इतकी उत्तम कलाकृती बनली आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा, राईट? मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुला किती महत्वाची वाटते एखादा चित्रपट प्रमोट करण्यामध्ये? आत्ताच्या काळात खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे लोकांपर्यंत सिनेमा पोचला, म्हणजे सिनेमा येतोय हे लोकांपर्यंत पोचणं खूप महत्त्वाचं आहे या काळात. कारण अर्थात प्रत्येकाच्या आवडीनिवडींप्रमाणे लोक ठरवतात कुठल्या सिनेमाला जायचं नाही जायचं, हा वेगळा मुद्दा. पण मुळात मला माहिती तर पाहिजे की हा सिनेमा येतोय. त्यामुळे आत्ताच्या काळात मला असं वाटतं की हे सगळं अत्यंत गरजेचं आहे. आणि आय थिंक तोच प्रयत्न चाललाय की तू म्हणालीस तसं की आपण इतकी मेहनत घेऊन एखादी कलाकृती तयार करतो, ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोचावी, ह्यासाठी आमचा आता थोडासा प्रयत्न चाललाय. ओके, वा. वैदेही कधी किचन मध्ये गेली सगळ्यात पहिल्यांदा? सगळ्यात पहिल्यांदा? हा, म्हणजे खायला तर आवडतं ऑब्व्हियसली, पण ते बनवणं हे एक स्किल आहे. सो ते स्किल वैदेहीला येतं का, येणार आहे का, शिकतीये का? खरं तर मी खूप लहानपणापासून आईला मदत करत आली आहे. मला आईने एक म्हणजे काय म्हणूया मंत्र दिलाय कायम. जर आपल्याला खायला आवडतं तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्याला स्वतः बनवून खाता आल्या पाहिजेत. म्हणजे इतर कोणावर आपल्याला अवलंबून राहायची वेळ येत नाही. त्यामुळे आणि मला खूप लहानपणापासून आवडही होती. त्यामुळे आई स्वयंपाकघरात काय करते हे बघण्यासाठी मी कायम तिच्या मागे मागे असायचे. आणि आमच्या आजीकडे स्वयंपाकाला एक मावशी यायच्या, तर त्यांना आम्ही खूप त्रास द्यायचो. आमची छोटी पोळपाट लाटणी होती. आम्ही त्यांना असं म्हणजे खूप अगदी लहान असताना सुद्धा त्या आम्हाला अशा कणकेचा छोटासा गोळा काढून द्यायच्या. मग त्याच्या आम्ही पोळ्या बनवायचो, मग त्यात शेकून द्यायच्या, त्या आम्ही खायचो वगैरे. त्यामुळे खूप लहानपणापासून किचनमध्ये भरपूर वावरले. आणि तू म्हणालीस तसं खाण्याची आवड असल्यामुळे मी खूप काही काही करायला शिकले बऱ्याच आधी. आणि आता तर स्वतःचा स्वयंपाक फुल फ्लेज बेसिसवरती मी करते. काय स्पेशालिटी काय आहे? खरं माझ्या हातचे गोड पदार्थ खूप चांगले बनतात. म्हणजे मी स्वतः साखर फार खात नाही, पण आता एक्सेप्टेबल आहे. गोड अभिनेत्री गोड बनवत असेल, चांगलं गोड दिसणारी व्यक्ती बनवत असेल. हा म्हणजे मला असं वाटतं की दिवाळीच्या दरम्यान फराळात बेसनाचे लाडू असतील. इथपर्यंत येतं, बेसनाचे लाडू पर्यंत येतं. आय एम मेकिंग माय मॉम, माय आजी प्राऊड राईट. त्यांनी मला खूप छान ट्रेन केलं. बेसनाचं ते म्हणजे ते बनवणंच एक कठीण आहे. ते पातळ होतं, जाड होतं, यू नेव्हर नो, काही होऊ शकतं. पण मी तुला म्हटलं तसं मी खूप लहानपणापासून माझ्या आईला आजीला हे सगळं करताना पाहतीये, त्यांना मदत करतेय. त्यामुळे काय काय सिनॅरिओज होऊ शकतात, मग त्याच्यात काय करायचं काय नाही हे बऱ्यापैकी माहिती आहे आता. आणि मला आवडतं. बेसिक पदार्थ सांग ना. तू बेसनाचे लाडू म्हणजे सिक्सर मारलास डायरेक्टली. बेसिक काय ग, सगळंच करते. मला पोळ्या खूप छान जमतात. म्हणजे अनेक वेळेला मी हे ऐकलं की पोळ्या करायचा लोकांना कंटाळा येतो किंवा नाही नीट कणिकच मळली नाही जात, नकाशे होतात किंवा ते नकाशे होतात. पण मला पोळ्या उत्तम जमतात. ओके, पण तू ब्रेक घेऊ नकोस, सुरू ठेव. शो मस्ट गो ऑन. येस. मी ऍक्च्युली खात असताना वर पण बघत नाही. आय जस्ट रिअलाइज्ड. समोर आलंय ते आपलं. खूप मस्त आहे ते घी रोस्ट. ऍक्च्युली घी रोस्ट आहे. पनीर पण छान आहे. पेपर फ्राय नाही, पण घी रोस्ट ऍक्च्युली विषय कट सुंदर आहे ना. ट्राय पनीर. नाईस. सगळंच खूप टेस्टी आहे. वाव. पण आता जर कोणी वैदेहीला स्ट्रिक्ट डाएटवर टाकलं तर, म्हणजे प्रोजेक्टचा भाग नाही, इन जनरल की जरा स्ट्रिक्ट डाएटवर टाकूया वैदेहीला किंवा आपण स्वतः स्ट्रिक्ट करूया, तर काय होईल? स्ट्रिक्ट म्हणजे काय? हे म्हणजे हे सगळं बंद फॅन्सी का? तर काय होईल? नाही जमणार. नाही जमणार नाही म्हणण्यापेक्षा मला तू म्हणालीस तसं कामाचा भाग असेल आणि त्यासाठी काही करायला लागलं तर वेगळी गोष्ट आहे. पण
ह्याच्यासाठी तर जगतो, ह्याच्यासाठी तर चाललाय सगळी सगळा मेहनत अट्टाहास. पोटा पाण्यासाठी चाललंय सगळं. मग असं गिव्हअप नाही करणार मी. घरी पण आवड लागते ना खाण्याची, घरात खवय्ये लागतात, ती एक एक सवय होत जाते. वैदेहीच्या घरात कोण कोण किती किती कसं कसं खवय्येत? आय थिंक आम्ही सगळेच खवय्ये आहोत. हो, चंगळ आहे. म्हणून आम्हा सगळ्यांची चंगळ असते. कारण आता प्रत्येकाचे आवडीचे पदार्थ फार वेगळे वेगळे आहेत. पण आई असेल, बाबा असतील, माझा मोठा भाऊ असेल, आम्हा सगळ्यांना खायला भयंकर आवडतं. सो खूप एकतर आई म्हणजे स्वतः खूप उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळे घरातलंच जेवण इतकं छान आम्हाला खायला मिळतं. आणि ती काय काय वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करत असते. काही ज्या पारंपरिक चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याही खायला मिळतात. आम्ही चौघे त्यामुळे खूपच उत्साहाने, आता आई अर्थात आमच्यासाठी करते सुद्धा, आणि इव्हन बाहेर जरी गेलो तरी सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करत असतो आणि खात असतो. आईचा उल्लेख केलास तू. आपली आई बघत असते ना आपल्यामध्ये होणारे बदल किंवा खाण्यापिण्यात होणारे बदल. लहानपणाची वैदेही आणि आत्ताची वैदेही, आई तुला काही डिफरन्स सांगते की आधी खाण्याच्या बाबतीत वैदेही कशी होती? नाटकी होती का सॉर्ट होती? आणि आत्ता की काय हे नको ते नको? तर असं काही सांगते आई किंवा कधी सांगितलंय? नाही, खरं तर मी खूप पहिल्यापासून शहाणाबाळ होते. म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करत आहे, पण असं खाण्याच्या बाबतीत काहीच नखरे नव्हते कधीच. पानात जे वाढलं जाईल ते सगळं व्यवस्थित खायचं. आणि मी म्हटलं तसं मी भयंकर हायपर ऍक्टिव्ह होते, त्यामुळे मला भूकही खूप लागायची. सो मी व्यवस्थित खायचे तेव्हाही, आणि आजही व्यवस्थित खाते. हां, एक बदल झालाय जे कधी कधी फक्त आई असं नाही पण घरातल्या सगळ्याच बायका, म्हणजे माझी मावशी असेल, आत्या असेल, आजी असेल, ज्यांना कधी कधी असं ते मी बिचारी वाटते. कारण मला गोड मी फार नाही खात आता. पूर्वी जे मी सगळंच खायचे बेधडकपणे, ते थोडं कमी खाते, किंवा मी अगदी घासभरच घेईन, किंवा एखादा चमचा श्रीखंड किंवा असं असतं. त्यामुळे त्यांना तो फरक थोडासा जाणवतो की पूर्वी जसं मी बिंदास गोड खायचे तसं नाही खात. नाही खात. पण नाही, खरं तर नाही. त्या काळात मी खूप मज्जा केली. म्हणजे मी खूप गोड आवडीने खाल्लं, आणि तेव्हा ते नाही व्हायचं कारण तेवढ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या, नाच असायचा. आत्ता खूप क्वचित असं कधी क्रेविंग होतं. आय थिंक. आणि मी पूर्ण बंद नाही केलं ना. मी तुला म्हटलं तसं की मी ते प्रमाण थोडंसं मॉनिटर करत राहते. आणि मध्ये मी एका काळात नोकाब्स जेव्हा मी केलं होतं ना, तेव्हा मी काही गोष्टी पूर्ण बंद केल्या होत्या खायच्या. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते मला माझ्याने होत नाही. आणि हे लाईफ टाईम नाही राहू शकत. 30 दिवस 40 दिवसाची नाटकं आहेत, आणि नंतर ऑल्सो मला असं वाटतं इट्स नाही, अगेन टू ईच हिज ओन. मी फार सायंटिफिकली किंवा मेडिकली नाही बोलत आहे, पण इट्स नॉट द हेल्दीएस्ट प्रॅक्टिस असं मला वाटतं. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या शरीरासाठी तरी मला ते असं जाणवलं की मी हे आयुष्यभर केलं तर चांगली गोष्ट नाही माझ्यासाठी. हां, म्हणजे करू शकते किंवा नाही हा वेगळा भाग, पण माझ्या शरीरासाठी हे चांगलं नाही. सो क्या, खाओ पिओ, खुश रहो, मजे करो. जर वैदेही ऍक्ट्रेस नसती, म्हणजे हे लाईफस्टाईलचा भाग म्हणा किंवा छान दिसणं आहे हा जर मुद्दाच नसता, सो मग कसं असतं? म्हणजे वैदेही कशी असते? तिने काय खाल्लं असतं दिवसभर आणि तिने हे सगळं फॉलो केलं असतं का? मला असं वाटतं की हे फक्त मी या क्षेत्रात आहे म्हणून पाळलं जात आहे असं नाही आहे. अच्छा, तू काउच पटेटो नसतीस हे क्षेत्र? अजिबातच नाही, अजिबातच नाही. मी तुला म्हटलं तसं मी कायमच खूप हायपर ॲक्टिव्ह होते, आणि नाच खूप लवकर माझ्या आयुष्यात आला आहे. त्यामुळे ॲक्टिव्हिटी फ्रंटवर मला कधीच असं जाणवलं नाही की मी खूप आळशीपणाच करते किंवा जाऊ दे नाही करायचं, तसं नाही होत. मला स्वच्छतेची पण आवड आहे, त्यामुळे जाऊ दे मला काहीच नाही आहे. फिजिकली बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतेच. त्यामुळे मला असं वाटतं की क्षेत्र जरी वेगळं असतं, खाण्यापिण्याच्या आवडी त्याच राहिल्या असत्या, प्रमाणही तेच राहिलं असतं. कारण मला स्वतःला ओव्हरऑल फिट आणि हेल्दी, कारण मला असं वाटतं की तुम्हाला आतनं ते हेल्दी आणि फिट वाटणं ही जी भावना आहे त्याच्याने लाईफ खूप शॉर्ट होतं तुमचं. म्हणजे एक छान ऊर्जा, चांगली ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी मला असं वाटतं सुद्धा तुम्ही हेल्दी असणं आणि फिट असणं खूप गरजेचं आहे. पण तुझ्या बटाट्यांच्या कापांकडे वळली नाहीयेस अजून. जरा त्यांनाही आपलं म्हणते पण खुश होतील. पण घी रोस्ट मला खूपच आवडलं. सगळंच खूप भारी आहे. खरंच बटाट्याचे काप पण खूप कमाल आहे. सोपं आणि क्विक होणार आहे, पण टेस्टी आहे, व्हेरी टेस्टी. इतके वर्ष तू काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये,
अनेक कोस्टार आहेत तुझे या निमित्ताने, हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा डाएटकडे लक्ष देणारे आहेत, काही बरेच फूडी सुद्धा आहेत. मला सांग कोण आजवर सगळ्यात भेटलेला फूडी कोस्टार की वा, मग तो मे बी संगीत मानपमानच्या सेटवर पण असेल, सो कोण आहे? कोस्टार फूडी सगळ्यात जास्ती मला असं वाटतं इट्स अ ट्रिकी स्पेस दॅट आय एम इन. मला असं आत्ता लक्षात आलं बोलता बोलता की सुदैवाने बऱ्यापैकी माझे जे कोस्टार्स राहिले आहेत ते सगळेच फूडी राहिले आहेत. म्हणजे मी आय एम जस्ट ट्राईंग टू रिमेंबर, आत्ता रिसेंट पास्टमध्ये तर होच, ललित प्रभाकर भयंकर फूडी आहे, अमेयला खूप आवड आहे वेगवेगळ्या गोष्टींची, सुबोध दादाला गोड प्रचंड आवडतं. त्यामुळे माझ्या आजूबाजूला अशीच लोक आहेत की ज्यांना खायला खूप आवडतं. आणि कोस्टार व्यतिरिक्त मी ॲक्च्युली तू हा प्रश्न विचारलास तेव्हा पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर जे आलं ते म्हणजे झोंबिवलीचे आमचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार. त्याचा इतका फूडी मी पाहिलेला नाही. आम्ही कुठेही गेलो, कुठेही, तरी त्याला तिथलं काय स्पेशल आहे किंवा कुठलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला खूप उत्तम खायला मिळेल हे त्याला कायम माहिती असतं. त्यामुळे मी कुठेही गेले, महाराष्ट्रात तर अगदी हक्काने मी कुठेही गेले तर मी आदित्यला फोन करू शकते, आदित्य मी या भागात आहे, इथे काय खाऊ, कुठे जाऊन खाऊ, आणि तो डिटेल सगळं सांगतो. मला आठवते मी अशीच कुठे गेले होते आणि मी मध्य प्रदेशमध्ये संगीत मानपमानच्याच शूटसाठी एका स्केड्यूलसाठी आम्ही एका आठवड्यासाठी गेलो होतो. मला आठवते मी तेव्हा सुद्धा आदित्यला फोन केला होता, इथे काय खाऊ, कुठे खाऊ आणि काय खाऊ. सो आय थिंक आदित्य कोस्टार जरी नसला तरी ही इज. आणि अशी माणसं असावीत ना आजूबाजूला की गायडन्स खूप चांगला मिळतो, काय खायचं बाहेर जाऊन. गायडन्स आहे आणि आमची चंगळ असायची ना त्याच्यामुळे झोंबिवलीच्या सेटवर सुद्धा मी त्याच्यामुळे इतके वेगवेगळे पदार्थ ट्राय केले आहेत. हे मानपमानच्या सेटवर काय होतं, कारण इतके कलाकार आहेत, प्रत्येकाचा एक वेगळा झोन आहे, इकडे काय होतं या सेटवर, होतं काही? पण मला असं वाटतं की मुळात सुबोध दादा पण तसा खवय्या आहेच आणि ओव्हरऑलच मला असं वाटतं लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स असं असतं ना ते. सुमित राघवन आहेत फूडी? सुमित दादा आवडीने खातो, मला ऍक्च्युली आठवत नाहीये, पण हो तोही आवडीनेच खातो सगळंच. मी म्हणून म्हटलं ना की माझ्या आजूबाजूला बहुतेक लोक असे आहेत की जे सुद्धा खवय्ये आहेत, त्यामुळे इथे पण सेटवरती चंगळ असायची. आणि मी म्हटलं तसं सुबोधदादाला गोड प्रचंड आवडतं, त्यामुळे काही ना काहीतरी गोड असायचंच सेटवर. वा, आईच्या हातचे पदार्थ म्हणजे आपला कम्फर्ट झोन असतो तो, की कुठेही जाऊन या वरण भात जरी आईने साधा केला तरी तो बास असतो. वैदेही काय आईच्या हातचं सगळ्यात जास्त काय? खूप गोष्टी आहेत, पण एक काय म्हणूया एक बेत आहे जो मी दरवर्षी तिला माझ्या वाढदिवसाला करायला लावते. मला तिच्या हातचं टमाट्याचं सार आणि व्हेजिटेबल पुलाव प्रचंड आवडतं. म्हणजे अर्थात मी म्हटलं तशा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिच्या हातच्या मला खायला आवडतात, पण दरवर्षी नित्यनियमाने ती सुद्धा माझ्यासाठी वाढदिवसाला व्हेज पुलाव, टमाट्याचं सार आणि रव्याची खीर हे मी तिला करायला लावते. बेसिक नीड्स आहेत वैदेही तुझ्या म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये. मला असं वाटतं की कुठलाही पदार्थ बेसिक जरी असला तरी चविष्ट असला पाहिजे की मजा येते, म्हणजे गंमत येते. असे खूप फॅन्सी आयटम्स पाहिजेत किंवा क्विझिन्स वेगवेगळे पाहिजेत असं काही नाहीये. पण मी म्हटलं तसं की आईच्या हातचं काहीही आवडतं. म्हणजे तिने डाळ चकोल्या केल्या तर त्याही खूप छान लागतात. हे मी म्हटलं तसं पुलाव आणि टमाट्याचा सार. तिच्या काही स्पेसिफिक भाज्या आहेत ज्या मला भयंकर आवडतात. म्हणजे ती फ्लावरची भाजी एका ठराविक पद्धतीने करते, ते मला प्रचंड आवडतं. त्यानंतर ती लाल भोपळ्याचे गोड पराठे करते, तेही मला प्रचंड आवडतं. त्यामुळे मला काही खायची लहर आली की तिला एक फक्त फोन करायचा की मला असं वाटतंय की हे खूप दिवसात मी तुझ्याचं खाल्लं नाहीये, संपला विषय. 2 दिवसाच्या आत ती कधीतरी सांगणार की आज उद्या कधीतरी आपण हे करूया. वा, खूप मस्त, भारी आहे. पण कम्फर्ट पदार्थ काय आहे तुझा की रात्री 12लाही तो खाऊ शकतेस? अनगिनत खाऊ, म्हणजे कधीही खाऊ शकतेस तू? मी नको हे सांगायला, नाहीये हेल्दी फार पदार्थ तो. ठीक आहे म्हणजे तू म्हणालीस मगाशी खाओ पिओ मजे करो, एक्सरसाइज भी करो. मला मॅगी खूप आवडते. मॅगी? अच्छा, मॅगी आवडते. आणि मी खरंच ती कितीही वाजता खाऊ शकते आणि खाल्ली आहे. म्हणजे मला कधीही असं खूप भूक लागते अशी मध्यरात्री किंवा काम करत असताना पहाटे सुद्धा, नाईट शिफ्ट असतात तेव्हा सुद्धा लागते. माझ्या टीमला सुद्धा माहिती आहे की मी माझा मूड चेंज करायचा असेल तर मला मॅगी खाऊ घालायचे. सो टीमला माहिती असतं की मॅगी दिली की मॅम खुश. ते बघत असतात आत्ता गरज आहे का मॅगीची, मग मॅगी येते.
वैदे ऑर्डर करण्यामध्ये कशी आहे की समोरचा जे ऑर्डर करेल आपल्यासाठी ते ओके असतं का आपलं काहीतरी एक वेगळं म्हणणं असतं? असे काही आपले फ्रेंड्स असतात ना की तू ऑर्डर कर, तू चांगलं ऑर्डर करतेस, सो मला ॲक्च्युली सगळ्यांसाठी ऑर्डर करायची अशी सवय नाही आहे फारशी, कारण प्रत्येक ग्रुपमध्ये तू म्हणालीस तसं असं कोण ना कोणतरी असतं जे सगळ्यांच्या आवडीनिवडींचा विचार करून करतं. म्हणजे आम्ही घरचे सुद्धा बाहेर जेवायला गेलो तर माझा भाऊ म्हणजे त्याच्यावरती ती जबाबदारी असते. त्यांनी हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे, शिक्षण त्याचं ते. हां, त्यामुळे कुठे गेल्यावरती काय मागवायला हवं, तिथे काय चांगलं मिळेल ह्या सगळ्याचा विचार करून आणि अर्थात आम्हाला काय आवडतं ह्या सगळ्याचा विचार करून तोच कायम ऑर्डर करतो. घरच्यांबरोबर असते मी तेव्हा. आणि इवन अमंग्स फ्रेंड्स मी म्हटलं तसं काही ग्रुप्समध्ये आदित्यसारखी लोक असतात की ज्यांना आवडच आहे खाण्याची, त्यामुळे ते जे काही ऑर्डर करतील ते ट्राय करायला मी ओपन असते. माझे असे फार, मी तुला म्हटलं ना लहानपणापासून खाण्याच्या बाबतीत का आहे टेन्शन, समोर खायला द्या फक्त, ॲज लॉंग एज छान एक चविष्ट काहीतरी खायला मिळतंय आय एम हॅपी. पण जर आपल्याला आवडीचं किंवा वेळेवर जर खायला नाही मिळालं ना तर साधारणपणे एक मूड स्विंग्स चालू होतं. वैदेही पण त्यातलीच आहे का की मला खायला द्या मग माझा मूड छान होईल, किंवा फक्त खायला द्या मी गप्प बसते? ॲक्च्युली फार अशी हँग्री नाही होत मी, म्हणजे मला भूक सहन होते. सहन होते, त्यामुळे तसं कधी तशी वेळ येत नाही. पण येस, मी म्हटलं तसं की मूड जर खराब असेल फॉर वॉट एव्हर रिझन्स तर देर आर सम आयटम्स ज्यांनी मूड ठीक होऊ शकतो माझा. मॅगी इज वन ऑफ देम. मॅगी इज वन ऑफ देम. ओके, सो आय होप आम्ही जे आज ऑर्डर केलंय ते तुला आवडलंय, आणि अजूनही पुढचा बेत आहे तो बघूया आपण काय आहे ते कसं आहे. सो बिग फिश अँड कंपनी स्पेशल व्हेज थाळी आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, ती आपण ट्राय करूयात. हे इथेच असेल हे नाही जाणार कुठे, हे इथेच ठेवूया आपण. पनीर पेपर पनीर पण सगळ्यालाच खूप पिक्युलियर टेस्ट आहे. किती व्हिज्युअली सुद्धा प्लीजिंग आहे आणि अपीलिंग आहे ना हे. हो, मला सांग एक एक पदार्थ काय काय दिसतंय तुला प्रथम दर्शनी? सगळ्यात आधी पापड, जो मला प्रचंड आवडतो. पापड प्रेमी हाय फाय. म्हणजे पापडाचे कुठलेही प्रकार, पापड, फ्रायम्स, बॉबी, काही. बॉबी तर सेटवर बॉबी शिवाय जेवणच पूर्ण होत नाही. पहिलं जेवण घेतलं तर हा बॉबी आहेत ना, इम्पॉर्टंट आहे. हो, इट्स नॉट अ व्हेरी हेल्दी हॅबिट, पण मला फ्राईड हे आयटम जरा जास्ती आवडतात. सो पहिला आयटम दिसतोय पापड, चटणी, सोलकढी, डाळ. हे चमचा लागेल नाही, चमचा ना बरं. ते मी तुला की मालवणी पदार्थ जेव्हा समोर येतात किंवा कोकणी पदार्थ तेव्हा ती उसळ ही असायलाच हवी. एका चित्रपटामध्ये पण त्याचा उल्लेख आहे या पदार्थाचा, या उसळीचा. काजूची उसळ आहे का? ती तही आहे, काजूची उसळ आहे आपल्याकडे. हे काय मग की एक टाईपचे वटाणे आहेत ते, ज्याला नाव आहे हरभऱ्याची. हरभऱ्याची आहे का? हो ना. काळ्या वटाण्याची उसळ, हरभऱ्याची. कोबीची भाजी, कोबीची भाजी, काजूची करी दिसतेय, कोशिंबीर आणि हलवा. ओ गॉड, आज किती तास वर्कआउट आहे? पण आज तुला खूप प्रमोशन आहे महारापांचं. नाही, थोडंसंच खाईन. तू वर्कआउट करून आलीस? युजली माझं सकाळचं सेशन असतं, म्हणजे उठल्यानंतर दिनक्रम असा असतो की ते जर झालेलं असलं की मग दिवसभर फ्रेशही वाटतं आणि छान एनर्जेटिकही राहायला होतं. ओके, चला सुरू करूया आपण. वा वा, अन्नदाता सुखी भव. अन्नदाता सुखी भव. सुरू करूया आपण. कुठून सुरुवात करणार आहे? मला आय थिंक काजूची उसळ ट्राय करायला आवडेल. हरभऱ्याची उसळ आहे. मी जर काळ्या वाटाण्याची बोलले तर काय पचका झाला असता मेजर. वा वा वा. हरभऱ्याची उसळ पण छान आहे. ट्राय. सगळं दिसतच कमाल आहे. वैदेही, पण तुझं बनवताना कधी कुठला पदार्थ फसलाय का? खूपच आवडीने गेलीस किचन मध्ये बनवायला? खूपदा. काय वर्स्ट काय फसलाय? केक. मी पहिल्यांदा केक बेक करायला गेले आणि लोक चेष्टेत म्हणतात, मला असं वाटायचं की हे शक्य नाहीये. दगड पूर्ण म्हणजे फेकून मारला तर लागेल इतका दगड झाला होता तो केक. त्याच्यानंतर मी त्या वाट्याला फार गेली नाही.
सगळ्यांना सगळंच जमायला पाहिजे असा का अट्टाहास असावा ना. मला स्वयंपाक बरा जमतो, मी तेवढं करते. ओके, जर तुला मी बोल. अपार्ट फ्रॉम दॅट जे मी म्हटलं तसं स्वयंपाकातले जे पदार्थ आहेत ते कधी असे पूर्ण फसलेत असं नाही झालंय, थँकफुली. वैदेही, तुझ्याकडे जर मी जेवायला आले की अचानक आले की भूक लागली जेवायला दे, तर वैदेही मला काय बनवून जेवायला देईल? असं म्हणजे चॉईस वगैरे नको माझं, काही नको, जेवायला दे. तुझ्या आवडीनिवडी तशा माहिती नाही. काय बनवशील क्विक आणि सर्व करशील? मॅगी मी खात नाही, सो मॅगी नको. नाही ग, पहिल्यांदा जर तू घरी आलीस तर मी तुला मॅगी नाही देणार खायला. मी तोच विचार करत होते, मला वेगवेगळ्या पद्धतीचे राईस करायला आवडतात. म्हणजे नॉट नेसेसरीली असं त्याला काही नाव असेल, म्हणजे कुठला तरी पुलाव किंवा कुठली तरी बिर्याणी असं नाही. पण घरात जे पदार्थ आहेत त्याचा वापर करून छान काहीतरी मसाल्यांचा वापर करून काहीतरी वेगळं टेस्टी करण्याचा माझा सतत प्रयत्न चाललेला असतो. मी एक कोरिअँडर राईस आहे जो खूप चांगला करते. सो मला असं वाटतं, आणि तो तसा पटकनही होतो. सो मला असं वाटतं की तू जर अशी अचानक आलीस आणि माझ्याकडे फार वेळ नसेल बनवायला, तर मी कदाचित कोरिअँडर राईस देशील मला? ठीक आहे, मग येईन मी अचानक कोरिअँडर राईस खायला. एक दिवस देते मी तुला, एक दिवस घे आणि फक्त खाण्यासाठी फिर. आज प्रमोशन नाहीये, आज कुठे शूटिंगला नाही जायचंय, काहीच नाहीये आज. तर वेदही कुठे कुठे जाऊन काय काय खाईल? वाव. सुरुवात कुठून, शेवट कुठून? मला असं वाटतं सुरुवात प्रकाशकडनं होईल. मला का वाटलं तू प्रकाश बोलशील? मला जेन्युअनली वाटलं की तू ते बोलशील आता. प्रकाशकडचे साबुदाणा वडा. तोड नाही, बहुतेक सुरुवात तिथून होईल. मला ऍक्च्युली खूप वेगवेगळ्या ठिकाणचे खूप वेगवेगळे पदार्थ आवडतात. दादर माहीम बाहेरही जाशील? म्हणजे सगळीकडचे. म्हणजे आजी माझी गिरगावात राहते, त्यामुळे त्याही भागात खूप फिरणं झालंय. त्याही भागातले काही असे ठराविक पदार्थ आहेत. मी आता पुढचा पदार्थ तेच म्हणणार होते. गिरगाव चौपाटीच्या इथे सुखसागर नावाची जागा आहे, त्यांची पावभाजी मी ऐकलंय याबद्दल, कमाल. सो ते किंवा रामाश्रय, माझं शालेय शिक्षण किंवा कॉलेज लाईफ सुद्धा ऍक्च्युली त्याच एरियामध्ये गेली आहे, त्यामुळे रामाश्रय मला प्रचंड आवडतं. तिथलं काहीही, यू जस्ट नेम इट. आणि काय बरं, आणि काही फॅन्सी खायचं असेल तर तेही ठरलेले लोकेशन्स आहेत. मला एक खारमध्ये लालो कामरिया नावाची जागा आहे जिथे स्पॅनिश मेक्सिकन असं क्विझिन मिळतं, विच इज ऑल्सो आउटस्टँडिंग. सो ती पण एक जागा आहे जी मला आवडते, म्हणजे रिपीट करायला आवडते. अजून काय बरं, खूप आहेत ठिकाणं, मला आता आठवत नाहीये. एंड डिनर कुठे संपेल तुझं? वाव, मला एशियन खूप आवडतं. सो त्याचेही या भागात सुद्धा खूप ऑप्शन आहेत. लोअर परेलमध्ये एक बाय द मेकॉंग म्हणून आहे रिजसला, अमेझिंग फूड. तर डिनर तिथे करूया आपण. मला असं एकंदरीत गप्पा मला वाटतंय की जास्तीत जास्त पैसे वेदी तुझे खाण्यावर खर्च होतात का? खाण्यावर खर्च होतो का कशावर खर्च होतो? तू ऑर्डर करतेस फ्रिक्वेंटली? तू ओळखलेस, घरी असते तेव्हा खूप फ्रिक्वेंटली ऑर्डर नाही करत, पण आता बाहेर कामानिमित्ताने भरपूर पडलं जातं, त्यामुळे बाहेरचं भरपूर खाल्लं जातं. पण प्रमोशनसाठी इतकं फिरावं लागतं, बाहेर वेगवेगळ्या शहरात जावं लागतं, खाण्याच्या वेळा नसतात. अशा वेळी तू कसं मॅनेज करतेस? का तू वेळ ठरवलेली असते त्या वेळेत जेवण आलं पाहिजे बाबा आपलं, असं असतं? मी काय नाही, आय एम नॉट अ स्टिकलर फॉर टाईम. मी म्हटलं तसं मला भूक सहन होते बऱ्यापैकी, त्यामुळे जर कामाची गडबड असेल तर ते थोडं पुढे मागे होतं. पण मला असं वाटतं की मी कायमच कामाच्या बाबतीत सुद्धा खूप नशीबवान राहिले की खूप चांगल्या टीम्स राहिल्या आहेत. म्हणजे आता सुद्धा मी पुन्हा एकदा नाव घेऊ इच्छिते, जिओ स्टुडिओज आणि सुनील फडतरे आमचे जे प्रोड्युसर्स आहेत, त्यांनी कायमच या सगळ्याची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे असं कधी म्हणजे खूप क्वचित असं होतं की जेवणाची वेळ पुढे मागे होतीये किंवा जेवण अजून आलं नाहीये किंवा असं नाहीच होत. बहुतेक वेळेला त्या वेळेला खायला मिळतं, सगळी काळजी घेतलेली असते, म्हणून तर एवढी एनर्जी असते प्रमोशन सगळीकडे. हो, आणि ऑन आहे प्रमोशनसाठी, कुठेही जा. वा, खूप मस्त आहे. जसं आपण मगाशी को-स्टार्स बद्दल बोललो की प्रत्येकाचं एक वेगळी आवड आहे, चॉईस. मला सांग, आजवर टिफिन्स येत असतात ना सेटवर, तर कोणाचा बेस्ट टिफिन वैदेहीला लाभलाय, भाग्य लाभलंय ते खायचं? आता ऍक्च्युली इन द रिसेंट पास्ट असं खूपदा नाही झालंय, पण गमतीशीर भाग आहे. असं
रँडमली पोस्ट कोविड थोडंसं सुरुवातीच्या काळात बाहेरचं फार खायला नको म्हणून जरा असायचं की घरनं डबे यायचे सगळ्यांचे. मला आठवते एकदा कधीतरी अमेयच्या बायकोनी म्हणजे साजिरीने साबुदाण्याची खिचडी करून पाठवली होती. ओ हो हो. आणि ती अशी गरम गरम आली होती आमच्यापर्यंत. पहिल्या वाफेची जवळजवळ वाटावी इतकी. ती खूपच कमाल होती. ती मला लक्षात राहिलेली म्हणजे घरनं काहीतरी आलंय आणि ते माझ्या लक्षात राहिले तो पदार्थ तो आहे. जेव्हा तू हॉटेलमध्ये जेवायला जातो तर इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांची नावं सांगितलीस. तू हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातेस आपल्याला ना शेजारच्या टेबलवरच्या गोष्टी युजली टेम्प्ट करतात, त्या आवडतात. तर आता आपण स्टार आहोत, आपल्याला सगळेजण ओळखतात म्हणून तू जरा कंट्रोल करतेस का बोलतेस की हा ते काय आहे ते ऑर्डर करूया आपण, किंवा आधी आत्ता कधी झालंय? खूपदा असं होतं. आणि अर्थात म्हणजे असं मी खूप एक्सप्लिसिटली जरी नाही तरी मी स्लायली विचारते. काही वेळेला ना व्हिज्युअल्स पाहून आपल्याला कळत नाही की तो पदार्थ काय आहे, त्यामुळे मग असं विचारावं लागतं. मग बिंदास व्हिज्युअल ट्रीटला फसलीस का? पण दिसतं एकदम भारी आहे आणि काय खाल्लं मी असं झालं, रिग्रेट झालंय का? व्हिज्युअल ट्रीटला फसतो आपण अनेकदा. हो, दॅट इज ट्रू. मला त्या पदार्थांची नावं नाही घ्यायची त्या, बट ते दिसायला काय दिसतात आणि खाल्ल्यानंतर की अरे हे काय खाल्लं असं आत्ता काही आठवत नाही झालं नाही. हा, रिसेंट पास्टमध्ये तरी असं काही झालं नाहीये की खूपच भारी दिसते डिश पण टेस्ट चांगली नाही. लकीली आतापर्यंत जे जे काही मी ट्राय केलंय ते बरं असतं. म्हणजे पण तू माहीममध्ये राहतेस आणि आज दादरमध्ये आपण बसलोय. खरं तर इथले वडापाव म्हणा किंवा तू आस्वादचा उल्लेख केला, या बऱ्याच गोष्टी आहेत जे जेव्हा नाव येतं ना वडापावचं तर कीर्ती कॉलेजचा वडापाव हा पहिले समोर येतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे. अनेक मोठमोठी लोक मुलाखतीत पण या इथल्या खाण्याचा उल्लेख करतात. तुझी इथली कीर्ती कॉलेजची काही मेमरी आहे वडापावची किंवा तुझ्या कॉलेज कॅन्टीनमधली? माझ्या शाळेपासूनच्या कॅन्टीनमधल्या खूप वेगवेगळ्या मेमरीज आहेत. मी किंग जॉर्जमध्ये होते. आमच्या कॅन्टीनमध्ये हॉटडॉग नावाचा एक प्रकार मिळायचा जसा मी कधीच कुठेच खाल्ला नाही. त्यामुळे तो मी असं कधीतरी घरी आईला सांगायचं की आज डबा नको, आज मला ते खाण्याची इच्छा आहे. मग त्याच्यासाठी ते 10 रुपये त्या दिवशी आई लगेच नाही म्हणजे खूप वर्षेवर नाही खाऊ कशाला बाहेरचं. पण कधीतरी मी असं खूप हट्ट नाही करायचं, त्यामुळे ती पण मी विचारल्यावर लगेचच हो म्हणायची. त्यामुळे शाळेच्या कॅन्टीनमधली ती आठवण आहे. मी ज्या कॉलेजेसमध्ये होते त्यांचंही कॅन्टीनमधलं खूपच कमाल असायचं. म्हणजे मी आधी पोद्दारला होते तर तिथे मला चायनीज आयटम्स खूप आवडायचे खायला. अपोजिट लेनमध्ये नाही, कॉलेज कॅन्टीनमध्ये. हो. आणि मग रुईयामध्ये होते. रुईयाचा मिसळ पाव वगैरे हे आयटम्स खूप आवडीने खाल्ले गेले. इथे मला असं वाटतं ना, तू कीर्ती कॉलेजचं म्हटलंस, जेव्हा कीर्ती कॉलेजचा वडापाव असा माहिती नव्हता लोकांना तेव्हापासून तो वडापाव खाल्ला जातो. मला इतका आवडतो आणि वडापावपेक्षा मला त्यांचा चुरापाव जास्त आवडतो. आणि मी तो कायमच म्हणजे कितीही लाईन असू देत, कितीही गर्दी असू देत, पण आजही जाऊन ना की लाईन लावून तुम्ही वडापाव घ्या की गर्दी नको की आम्हाला 2 द्या आम्हाला 4 द्या. नाही, आणि त्यांचं फटाफट असते सर्व्हिस. असं तुम्हाला खूप वेळ जरी लाईन असली तरी खूप वेळ तुम्ही थांबलायत असं होत नाही. ते पटापटा पार्सल्स पॅक करतात आणि तुम्हाला देतात. त्यामुळे कीर्ती कॉलेजचा वडापाव जीव की प्राण. पण तुझ्या इतक्या बेसिक आवडी बघून ना खाण्यापिण्याच्या मला खूप छान वाटलंय. मी हे एक्सपेक्ट करून आले की असं वैद्य खूप पिझ्झाज बर्गर्स अशी फॅन्सी नावं घेईल, बट तसं काही घडलं नाहीये या एपिसोडमध्ये. मे बी घरातलं वातावरणही तसं होतं म्हणून असेल, पण आपले पदार्थ सगळ्यात जास्ती आवडतात खायला, सगळ्यात जास्ती. ओके, सो संगीत मानाप माना जो चित्रपट रिलीज होतोय 10 जानेवारीला, म्हणजे नवीन वर्षातच छान छान काही काही ट्रीट्स आहेत. त्यात तर म्युझिकल ट्रीट म्हणजे वा काय बोलणार. पण मला सांग, या चित्रपटाच्या निमित्तानं वैदे ही एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की पहिल्यांदा ट्राय केली आहे, पहिल्यांदा शिकली आहेस, करावी लागली आहे, सो काय पहिल्यांदा केलं आहे या चित्रपटात तू? ॲक्च्युली अनेक गोष्टी आहेत ज्या मला या सिनेमाच्या निमित्ताने करण्याची मला संधी मिळाली असं म्हणूया. सगळ्यात पहिली गोष्ट जी करायला मी खूप घाबरत होते ते म्हणजे हॉर्स रायडिंग. शिकावं लागलं. हो. आणि मला आय इव्हेंच्युअली स्टार्टेड एन्जॉईंग इट. ते थोडंसं तुम्हाला काय म्हणूया सवय नसेल तर मी ते प्राण्याची थोडीशी भीती वाटते, कारण त्यांचंही टेम्परमेंट असतं, ते मूड असतो, त्यांना बोलता येत नाही आपल्यासारखं, आपल्याला कळत नाही त्यांना काय म्हणायचंय. त्यामुळे त्याची थोडीशी मला भीती वाटत होती. पण ह्या निमित्ताने माझी ती भीतीही गेली आणि मला शिकायलाही मिळालं. आणि स्पॉइलर काही खरं तर नको ना द्यायला.
दे दे चालेल एक्सक्लुझिव्ह. समीक्षा बघते तिकडनं. म्हणून सगळ्यात आधी तिच्याकडे पाहिलं. या सिनेमाच्या निमित्ताने मला कळत नाहीये मी हे डिस्क्लोज करू का नको. या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा हार्नेस लावून ऍक्शन सिक्वेन्सेस शूट केले, जे मी आज सगळ्यात केलेलं नव्हतं. म्हणजे झोंबिवलीमध्ये ऑफकोर्स ऍक्शन होती, वेगळ्या प्रकारची ऍक्शन होती ती सगळी, पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने ते एक्सप्लोअर करायला मिळालं आणि ते मी खूप एन्जॉय केलं. मला सेटवर सगळे चिडवत होते की आय एम लुकिंग द हॅपीएस्ट ऑन द डे वी वर शूटिंग ऑल ऑफ दिस. कारण अगेन हायपर ऍक्टिव्ह असेल म्हणून असेल कदाचित, पण इट इज सर्टनली नॉट इझी टू डू ऑल ऑफ दॅट. पण त्यांनी 2 दिवस मला आधी ट्रेन केलं, बेसिक कम्फर्टेबल केलं की हार्नेस घालून कसं हाऊ दॅट फंक्शन्स. त्याचं पण मेकॅनिझम आहे, ते समजायला थोडा वेळ लागतो, पण मला ते पटकन कळलं आणि मला ते जमलंही, त्यामुळे मी खूप एन्जॉय करायला लागले ते. सो दॅट इज ऑल्सो समथिंग जे ह्या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा केलंयस. वा, आणि साडीमध्ये तू कमालच दिसतेस, वेगवेगळे लुक्स. कारण काही गाण्यांची झलक तिकडे आम्ही पाहिली, म्हणलं की वाव यार ही किती सुंदर दिसते. पण वेदी या एक ओव्हरऑल मी म्हणाले की या सगळ्या दिसण्याचं, कामाचं, किंवा तू जे काही चित्रपटामध्ये केलंयस मानापमानचं, या सगळ्याचे कलेक्टिव्ह क्रेडिट म्हणाले तर ते क्रेडिट तुझ्याबरोबर आणखीन कोणाकोणाला जातं? अरे बापरे, खूपच लांबलचक निघेल ग. कारण मला असं कायम वाटतं की तुम्ही कुठलंही काम करत असाल तर त्याच्याशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचं ते क्रेडिट आहे. राईट राईट. मी कशाच्या जीवावर एकटीने ते क्रेडिट घ्यावं? म्हणजे मी कशी दिसते ह्यासाठी माझं हेअर, मेकअप, ही टीम, माझं डोकं शांत राहण्यासाठी माझी टीम, ती त्यांचा एक वेगळा सहभाग असतो या सगळ्यात. मग सेटवरचा प्रत्येकच माणूस, म्हणजे मी कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नको, म्हणजे जे दिसतंय तो कलेक्टिव्ह एफर्टच आहे. म्हणजे आमचा दिग्दर्शक असेल सुबोध भावे, किंवा आमचे निर्माते असतील, म्हटलं तसं जिओ स्टुडिओज आहेत, सुनील फडतरे आहेत. मुळात ह्या रोलसाठी मला घेण्यापासूनची सुरुवात आहे. त्यामुळे खरं तर या निमित्ताने मला मेन्शन करायला आवडेल की निखिल साने, ज्योती देशपांडे, आमचे फडतरे, सुनील फडतरे, सुबोध भावे, ह्या सगळ्यांनी मुळात मला भामिनीच्या रूपात पाहिलं किंवा मी भामिनी साकारावी असं त्यांना वाटलं. ह्याचाच मला सगळ्यात आनंद आहे. आणि त्या अखंड प्रोसेसमध्ये मग जी जी व्यक्ती जोडली गेली त्या प्रत्येकाचंच ते क्रेडिट आहे. म्हणजे मी दिसण्यामध्ये परत पुन्हा नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक, त्यांनी हे सगळे लुक्स, म्हणजे नचिकेत बर्वेंनी लुक्स डिझाईन केले, तिने एक्झिक्यूट केलं, पूर्णिमाताईंनी, बाकी सगळ्याच टीम्स. मी कॅमेरावर जशी दिसते त्याचं क्रेडिट सुधीर पलसाने आणि त्यांच्या टीमला. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सेटवरची व्यक्ती कॉन्ट्रीब्यूट करत असते टू द फायनल प्रॉडक्ट. येस, पण ब्रेक का घेतलायस तू? आवडला गाजराचा हलवा? थोडा अजून चालेल. तू म्हणजे हाताने खाणं प्रेफर करतेस का हे असं फोक स्पून वगैरे लागतं? जनरली हाताने खाणं प्रेफर करते, पण काही वेळेला कामाच्या निमित्ताने नखं थोडी मोठी ठेवायला लागतात कधी कधी, तेव्हा मग थोडं इट बिकम्स अ लिटल डिफिकल्ट, पण मला आय प्रेफर हाताने खाणं. वाव, ओके. तो सुरुवात करू रॅपिड फायरला. सो तुझ्या 2024 वर हा रॅपिड फायर आहे. ओके. 2024 मधले तुझे आवडते 2 चित्रपट? अरे बापरे, ब्लँक आता मी. विचार कर. हो, 2024. मराठी नसले तरी चालते. तुझे आवडलेले 2 चित्रपट? मला ॲक्च्युली 2 मराठी चित्रपटांचंच नाव घ्यायला आवडेल. बिंग सेल्फिश एक माझाच, 1, 2, 3, 4. आणि दुसरा मला रिसेंटली लाईक आणि सबस्क्राईब पाहिला मी, तो खूप आवडला. ओके. असा कोणता चित्रपट 2024 मधला ज्याचा भाग व्हायला तुला आवडलं असतं? वाव, समहाव मी असा विचार खूप कमी करते, त्यामुळे मला आता ऑफ द टॉप ऑफ माय हेड असं आठवत नाहीये पटकन. ओके, ठीक आहे. पुढे जाते. 2024 मध्ये तुला आवडलेली 2 गाणी? हो हो हो, म्हणजे थोडी चिटिंग आहे, पण संगीत मानापमानचीच गाणी आता सध्या लूपवर आहे. कमाल गाणी केली आहेत. मला असं वाटतं जुनी गाणी तर उत्तमच रिक्रिएट केली गेली आहेत. नव्या म्हणजे अल्बममधली जी नवीन गाणी आहेत ती पण खूप सुंदर आहेत. मी सगळ्यात जास्ती ऐकतेय ते एक म्हणजे प्रेमसेवा शरण खूप ऐकते. मला प्रचंड, म्हणजे मला
पूर्वीपासूनच ते खूप आवडतं आणि आमच्या सिनेमात ज्या पद्धतीने ते रिअरेंज केलं तेही मला भयंकर आवडलं आहे. आणि दुसरी एक ठुमरी आहे जी शंकरजींनी नव्याने तयार केली आहे आणि समीर सामंत आमचे जे लिरिसिस्ट आहेत त्यांनी शब्द दिलेत त्याला. ती ठुमरी मी खूप ऐकते आता सध्या. हो. ओके, 2024चा तुझा मूड सांगणारं गाणं. तुझा मूड सांगणारं गाणं वैदेही म्हणाली मला लंचला बोलवलं आणि काय काय विचारते लंच. मी इतकी वेगवेगळी गाणी ऐकते की असं मला एक पिनपॉइंट नाही करता येते. कदाचित आत्ताचं मी पूर्ण वर्षाचं नाही म्हणत पण आत्ताच्या मूडसाठी मला मदन भासे हा. बरं, जो दणक्यात प्रमोशन आहे बरं का. 2024 मध्ये इंडस्ट्री मधले 2 नवीन तुझे BFF बेस्ट फ्रेंड्स. नवीन की दोघांशी अजून छान घट्ट मैत्री झाली 24 मध्ये. ऍक्च्युली माझे 2 दिग्दर्शकांची नावं घेईन मी, आदित्य आणि वरुण. ओके, सेटवरचा तुझा पार्टनर इन क्राईम, मग तो कोणत्याही सेटवर. प्रत्येक सेटवर कोणीतरी मानापांच्या सेटवरचा पार्टनर इन क्राईम. अर्चना. अर्चनानी पण. येस. ओके, 2024 मधला तुझ्यासाठी तुझा सगळ्यात अभिमानास्पद क्षण. प्रमोशन म्हणून नाही खरं तर, पण मला खरंच असं वाटतं की ह्या सिनेमासाठी माझा विचार केला जाणं आणि ह्या सिनेमाचा मला भाग होता येणं मला खूप कमाल वाटलं. कारण अर्थात मला कायम असं वाटतं की प्रत्येक सिनेमाचं नशीब असतं, आपल्या वाट्याला जे यायचं असतं ते येतच. तसं मला ह्या सिनेमाच्या बाबतीत खूप आनंद झाला की ह्या अशा प्रकारच्या भूमिकेसाठी आज आपला विचार होतोय. आपण जे इतके वर्ष काम करतोय त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. तू आजवर केलेल्या परफॉर्मन्स पैकी एक परफॉर्मन्स जो तुला कायम लक्षात राहील. हो, सिनेमातला परफॉर्मन्स. मला असं वाटतं हे समहाव रिप्लेस गेल्या काही वर्षात नाही झालंय आणि डॉक्टर काशीनाथ. ओके, 2024 मध्ये वैदेही 2 नवीन गोष्टी शिकली, ती कोणत्या? हॉर्स रायडिंग. एज आय सेड, हॉर्स रायडिंग शिकले नव्याने. इट्स व्हेरी वियर्ड. मला स्विमिंग नाहीये तर त्याचे बेसिक्स थोडेसे शिकले. ओके, मला पण नाहीये स्विमिंग आणि मी बेसिकही शिकली नाही. सो हो, या स्विमिंग. ओके, जर 2024 मध्ये तुझ्यासाठी तुला कोणता तरी हॅशटॅग द्यायचा झाला तर तो. आय एम रिअली बॅड ॲट ऑल ऑफ दिस. म्हणजे तुला कळतच आहे रॅपिड फायर म्हणून आपलं जे काय चाललंय. तुझ्या 2024 साठी कोणता हॅशटॅग नसेल? मी देईन हॅशटॅग न्यू एक्सपिरियन्स माझ्यासाठी. तू काय देशील? हॅशटॅग ग्रेटफुल. वाव. बरं, या वर्षातलं तुझं आवडतं प्रवासाचं ठिकाण कोणतं राहिलंय? या वर्षात ॲक्च्युली माझा खूप वेगवेगळ्या लोकेशन्सला मी प्रवास केला आहे. त्यातली 2 ठिकाणं मला सांगायचे. एक तर काझीरंगा, तिथे सफारीसाठी गेले होते, खूपच कमाल अनुभव होता. आणि दुसरं रिसेंटली मी टर्कीला जाऊन आले. येस, दॅट ओके. ब्युटिफुल. आता सगळ्यात क्लिशे पण तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न तुला कळला असेल. 2025 साठी तू स्वतःसाठी ठरवलेलं एक रिझॉल्युशन सांग. मी जनरली रेझोल्युशन करत नाही, पण एक सांगावं लागेल तुला. 25 संपता मी तुला परत बोलवते. केलंस का हा पहिला प्रश्न असेल. मला असं वाटतं दरवर्षीच हा प्रयत्न राहतो, यावर्षी सुद्धा तो राहणार आहे. सगळ्या धावपळीतनं कधी कधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. थोडंसं, फार नाही पण थोडंसं होतं. तर ते होऊ नये त्यामुळे स्वतःकडे थोडं अजून लक्ष देण्याचा प्रयत्न. पण वैदेही तुझी मेंटल हेल्थ कशी जपतेस? स्वतः विषय काढलायस काय? आणि ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे ना आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणं या धक्काधक्कीच्या जीवनात. 100%. ते काय कसं असतं? माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात कला खूप लवकर आली आहे. त्यामुळे मग माझं कथ्थक असेल किंवा संगीत असेल, मला असं वाटतं की ह्या गोष्टी मला खूप ग्राउंडेड राहण्यासाठी मदत करतात. आणि मला असं पुन्हा एकदा आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड की माझ्या आजूबाजूला खूप चांगली आणि माझी काळजी घेणारी माणसं आहेत. मग ते माझे आईवडील असू देत, माझा भाऊ असू देत, माझी आजी असू देत, माझे मित्रमैत्रिणी असू देत, माझ्या बहिणी असू देत, माझ्या मावशीच्या मुली, त्या आय एम रिअली क्लोज टू दॅम. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचा पाठिंबा असणं
त्यांचं तुमच्या आयुष्यात फक्त असणं, कोणीतरी आपलं ऐकायला आहे, त्यांच्याशी मला बोलता येतंय माझ्या मनातलं, हाही खूप महत्त्वाचा भाग ठरतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं कंबाईंड मला फळ मिळतं टू मेंटेन माय मेंटल हेल्थ. खूप मस्त. आणि वैदेही खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. खूप दिवसांनंतर वेगळ्या विषयावर आणि जवळजवळ सगळ्याच विषयावर आपण गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. आणि नवीन वर्ष तुझ्यासाठी खूप काय काय छान छान प्रोजेक्ट घेऊन येणारं ठरो. ऑल द बेस्ट. मानापमान 10 तारखेला येतोय, संगीत मानापमान 10 जानेवारी. त्या दिवशी आपल्या म्युझिक लॉन्चला गाणी ऐकल्यानंतर मी खूप एक्सायटेड आहे हा चित्रपट बघण्यासाठी, कारण एक प्रत्येकाच्या कामाची पुण्याई आहे जी एक म्हणतो ना, एक लेखाजोखा कलेक्टिव्ह आम्ही बघणार आहोत. थँक्यू वन्स अगेन आणि खूप शुभेच्छा तुला. हॅपी न्यू इयर. तुला थँक्यू, मला आज इथे बोलवलंस. मला केव्हापासून इथे यायचं होतं आणि अप्रतिम जेवणासाठी द बिग फिश अँड कंपनीला पण खूप मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. सो थांबूया आणि हे जे काही एवढं समोर आहे ते खाऊया. डन. आणि तुला हवं असेल तर करू अजून. नाही. चला सुरुवात करूया.